तर जय महाराष्ट्र पब्लिक, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण फिरायला जातोय, म्हणजे एक ट्रॅव्हल व्लॉग निघतोय. तर आज गुरुवार आहे आणि गुरुवार म्हणजे स्वामींचा वार. तर स्वामींना भेटायला जातोय आम्ही अक्कलकोटला. तर आजच्या ट्रिपमध्ये जवळपास आम्ही 10 जण आहे आणि 2 गाड्या आहेत. तर आजच्या मंडळींना इंट्रोड्यूस करते. इकडे विशाल, तिकडे अनिकेत, इकडे शेठ, इकडे कमलेश यादव, इकडे ज्ञानेश्वर आणि अभिषेक. 2 गाड्या आहे, 2 गाड्या इकडे. एक X6 आर्मीची, आपली क्रेटा. चला सुरू करूया आजचा प्रवास. तर आजचा प्रवास खूप असा रोमांचक आणि असा भक्तिमय होणार आहे. तर बघूया समोर काय काय होतं, भेटूया. चलो. आमचा एक आता पहिला स्टॉप झालेला आहे सध्या फोटो वगैरे काढायसाठी. मस्तपैकी इथं नजारा तुम्हाला दाखवतो, 1 मिनटं. असा एक मस्तपैकी एक नजारा आहे. इथे एक डॅम आहे, तर डॅम आहे माहीत नाही. मस्तपैकी सिनरी आहे. सगळ्यांचे आता फोटो वगैरे काढणं चालू आहे. झाले का फोटो काढून? हो, चालले. अरे फोटोच काढतोय. आमच्या घरचा रस्ता एकदम माझ्यात लावली गाडी. एखाद्याने मागून ठोकून दिलं. अरे मस्तपैकी आहे. फोटो वगैरे कम्प्लीट करून भेटतो तुम्हाला समोरच्या वाटचालीवर. अशा प्रकारे आमचे फोटो शूट झालेला आहे आणि विशाल भाऊना 2-3 हजार फोटो काढले. वर्षभर टिकल असं 1 GB भरायला विशाल भाऊने सेपरेट. 256 आहे आपलं. 256 आताच भरला पाहिजे. कोणता 15 Pro Max 3 डोळे मित्रासाठी काय आम्हाला दिला तसा. नाही त्याचं कसं माहिती का, बोलून दाखवणार पण फोटो काढायला गेल्या सगळ्यात आधी 200 फोटो त्यांचे काढले, मग 2 आमचे काढणार. त्याचं मन नाही भरलं. कमीत कमी 200-300 फोटो काढले होते. त्याचं म्हणतो अजून एक फोटो काढायचा. बरं फक्त एक. चला करूया समोरचा प्रवास कंटिन्यू. किती किलोमीटर बाकी आहे? एक फोटो तरी आणखी 140 किलोमीटर बाकी. 140 किलोमीटर बाकी आहे. आता वाजलेले आहे 7:45. भरपूर टाइम झालाय आम्हाला. काय नाही, पण आमची एक गाडी मागे आहे ना, तरी पण गाडी सीएनजीवर थांबलेली. त्याच्यामुळे आम्ही पुढे आलो. त्याच्यामुळे आम्ही तेवढ्या पटक्याच फोटोशूट करून घेतलेला आहे. त्याला पण माहित माहित नाही. नाही त्याला ट्रेन झाला असता. त्याच्यामुळे आम्ही आता कंटिन्यू करतोय. सस्पेन्स ठेवला आम्ही त्यांच्यासाठी. आता डायरेक्ट भेटूया अक्कलकोटला. बाय बाय. फास्टॅगला किती आहे तसा? फास्टॅगला किती आहे? फास्टॅगला किती आहे? 8 रुपये जास्त. रेंज इश्यू. इकडे दाखव. रेंज नाही, इकडे रे जाणतो ना. बाहेर काढ मोबाईल. आमचे टोल बरोबरच अर्धे पैसे जाईल असं वाटतंय आम्हाला. हा झाला 3रा टोल. 93 रुपये. डन. 75 रुपये टोल आहे. 75च्या मी 93 दिलेत. आम्ही 93 दिलेत. खूप पैसा आहे आमच्या संख्या. खूप पैसा आहे, खूप पैसा आहे, बहुत पैसा आहे. क्रेटा आहे. संदर्भ उघड. आयला पैसा चल जाऊ दे. संद्रूपच्या नादी एवढ्या पैसा नाही आम्हाला. उघड गाडी. ट्रॅफिक वाढायला पकडलेलं आहे. एवढा पैसा नाही आम्हाला भरायला. इथं लागत आहे. मी ट्राय करतो. इथं लागत आहे. लागेल तिकडून नंबर प्लेट. अशा प्रकारे आम्हाला छोटासा एक दंड पडलेला. हे बघा असं नाही आम्हाला. पुढे तर खूप पैसे खूप झालाय आणि पुढे घालावं आम्हाला कळत नाही. त्यामुळे आम्ही नगरसेवक भावी नगरसेवक ते काय झालं माहिती का, नंबर प्लेट ते म्हणजे नंबर प्लेट दिसत नव्हती. त्याला पळव म्हणलं म्हणजे जाऊन लय पैसा आहे, लय पैसा आहे. शेणकर शेणकर किती जाऊ दे. शेणकर माहिती मागची निघत नाही. आम्ही काढली
किती टाकला फाईन किती टाकला कालचे 4 वाजल्यापासून काढते नंबर प्लेट आम्ही निघाणार आम्हाला नंबर प्लेट 1000 रुपये कोण अशी हे का पाहिजे हाय हे दाखवत होते काय गाईस आत्ता लावला नव्हता लय पैसा आहे लय पैसा अरे मिशील बिल लाईट असतो पण म्हणलं क्रेटामध्ये बसलो त्यामुळे लावलं क्रेटा बोलतोय पण मग मला माहित नाही की म्हणतो तू काढ गाडी आई गाडी कारण number दिसत गाडी नव्हता. गाडी number दिसत नव्हता. काय काय दिसत नव्हतं जाऊ द्या. याला गाडी काढायला खूप ऑप्शन होता माहिती का हे पण खूप पैसा आहे आमचा वारवारी पैसा जर गाडी पहिली असते ना फाईन मारला असता तुला 1000 रुपये सीट बेल्ट लाव फोटो काढला. सीट बेल्ट लावला होता आणि इथं काढला होता. बरं का तू सांगतो परवा दिवशी नाही त्यांनी फोटो काढला होता ऑलरेडी समोरून फाईन मारला आणि त्याने का झूम करून फाईन मारला असता फिक्स फिक्स अरे पण हे मी ते फोटो दिसतच नव्हता काय नंबर दिसतो तसा नंबर- तो आता समोरून फोटो Acting करते. झूम करून जर दिसला ना पण किती वेळ लावायची दिसला मला समोर दिसला जर जुना फोटो असं नंबर प्लेटचा पडून बघ zoom करून. अरे बाबा आता दिसला मी समोर पाहिला बॅनर ठीक आहे झालंय संपलाय लय पैसा आहे लय पैसा लय पैसा आहे 200 रुपये जाऊ द्या. दोनशे रुपये जास्त पाऊस बरं, पाडला. बरं, जाऊ दे. आपल्याला माझ्या गाडीवरती 3000 रुपये पण पाडले तो पण इकडे कर. नाही बघ काका पण चांगले होते त्यांनी सहकार्य असं केलं देवाला चालले दर्शनाला चालले त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला डिस्काउंट नाही म्हणता येतं Discount नाही घेतले. डिस्काउंट नाही का काय काय दया केली बाबा गाईत जाऊन द्या आता आमचं चहा त्यांनी आमचे- पाणी आजच्या जेव्हा चहा पाणी नाही घेत आम्ही आमचं चहा पर्यंत तिकडे गेलंय चहा पाण्याचे पैसे आम्ही इकडे दिले होता त्याच्यामुळे आम्ही आता नॉन स्टॉप जाणार आहे आता चला आता आम्ही मंदिरात जाऊन जेवण करणार, मंदिरात जाऊन जेवण नवीन परत काहीतरी अडथळा तुम्हाला कळवतोच आम्ही लय पैसा आहे रूपटॉप लय पैसा आहे. रूपटॉप बघायचा रूपटॉप बघायचा बघा आईला लय पैसा आहे अरे अर्धीच गोटी पैसा दिलाय आलं लय पैसा आहे असली आपली रूपटॉप आहे हॅलो क्रेटा एअरलाइन्स ने आमचं स्वागत चला. आहे भेटूया समोर भेटूया आता समोर काय झालं तर बाय ज्ञानेश्वर हे काय थांबलेत कशाला थांबलेत पब्लिक काय माहित नाही आता इथं थांबले थांबलो तो अरे काय जर्किंग वगैरे काढायचं असं? माणसाला गरम झाली अरे इकडे गोव्याला ट्रिपला झाला असं आउटफिट टाकलंय आणि याला बघा जरा पब्लिक तू काय गोव्याला चाललायस का थोडी सुटका दिल्यामुळे आम्ही इथे आलोय. shooting घ्या. आणि आता सांगा आम्ही फाईन नाही भरलेला आम्ही कंटेंट साठी थांबलो होतो भावी आमदार आले होते भावी आमदार भावी आमदार उतरताय गाडीतून भावी आमदारांची गाडी त्यांना आता भावी आमदार आहे आमचे आमदार घेत लवकर उभे राहणार आहे सर्वांना विनंती आहे आमदार इकडे चांगलं जास्तीत जास्त वोट देऊन यांना विजयी करा साहेब बसा साहेब बसा गाडी बसा साहेब हात मिळवा ना असं करा साहेब असं करा आम्ही असं करतो साहेबांची बांधून मस्त नमस्कार साहेब साहेबांचं क्वेश्चन कुठे आहे साहेब या मग भेटू बाय पावणे 9 वाजत आहे आणि तरी आम्ही ते पण गाडीच्या व्हिडिओ पण असं करून जात नाही. आम्ही जातच आहे दरवेळेस म्हणतोय फोन कर त्यांना. स्टॉप घेऊ नका पण कार्यकर्ते थांबतातच आहे. मजबुरी आहे का काय मला माहित नाही पण 2 वेळा म्हणले का 4 वेळा थांबतात आता आमच्या कधी पोहोचतोय त्या काय? गाडीचं एक शॉट व्हिडिओच्या चक्करमध्ये जरा विषय तापलेला दिसतोय दुसऱ्या गाडी ते दाबादाबीचं झालाय आणि मुद्दा काय तेच कोणाला माहित नाही त्यांना विचारलंय तिकडून डायरेक्ट शिवाय येते नेमका कोण नेमका कोण वांगे बाय तो वागेश. वागेश बाईला खूप शिव्या पडल्यात 5 मिनिटात 50 शिव्या दिल्या ज्ञानेशची सकाळपासूनची भाड्यास वांग्यावर काढलेली ज्ञानेशने आता तिथे गेल्यावर काय नेमका मुद्दा आहे याचं जरा आम्हाला स्पष्टीकरण घ्यावं लागेल तिथं गेल्या संख्येत 2 एकर विकून टाकली त्यांनी त्याच्या तोंडातून फुलांचा वर्षाव केलेला लय शिव्या दिल्यात तुम्हाला थोडीशी क्लिप देऊ आम्ही 1-2 सेकंद नाही नाही देऊ शकत ते थोडे नको अनसेन्सर्ड सगळंच बीप करावं लागेल ते नाही देऊ शकत बघू आता पुढचा स्टॉप असला झाला तर बघू नेमकं काय झालं माहित पडत स्टॉप तर घेऊच नाही डायरेक्ट अक्कलकोट हा, direct. 4 वाजतापासून निघालो 9 वाजले 5 तास झाले चाललोय जातोच येतात चला भेटूया अरे काय झालं ज्ञानेश काय बोलला?
झालं काय अशापैकी चौथा टोल आपलं कंटेन ऍड करा खर्च. आमचे लोकलच्या लेन मध्ये हे बघा हे मेंबर तापलेले आहेत आणि तापलेले मेंबरला त्यांनाच माहित नाही, ड्रायव्हरला माहित नाही मागं काय झालंय. आणि तिथे गेल्यानंतर कळलं आम्हाला, पण त्यांच्या गाडीचा फास्ट टॅग आहे बघा, पलीकडे त्यांची गाडी आहे. ते नाही डोकोचं सावकाश रित्याने आणि चालले. आणि आता आम्ही फाईन आपला किती हा टोल किती हा टोल किती ऑनलाईन चौथा टोल आहे आता 93 रुपये. पिन टाकतो. पोलीस आहेत आम्हाला. आपल्याला बघायचं काय आहे. हा पण 93 रुपये भरलेला आहे. अशा पद्धतीने टोलच टोल चाललेत, कळतच नाही. पैसा नाही, खूप पैसा नाही. पैसा आहे इथे पण साहेब उभे आहे समोर. सीट बेल्ट वगैरे सगळं लावून रेडी आहे. मारली साहेबांना चुकवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण साहेब पण लिगली काय बोलू शकत नाही. लायसन नाही, नंबर प्लेट पण लावली आता. काय राहिलं होता त्या दिवशी, हा सीट बेल्ट पण लावलेला आहे. आता कसाच फाईन टाकू शकत नाही, त्याच्यामुळे आता पैसा कमी झालाय आमचा. वाचलाय, पैसा वाचलाय, कमी नाही झाला, वाचलाय. आम्ही संध्याकाळी चहा पिणार तेवढं. इथून असं थांबायचं होतं ना. आणि आता मधला चहा कॅन्सल केला, मध्ये 2 नाक्याच्या टोल मधला चहा कॅन्सल केला. आता हा इथं पोलिसांचे पैसे वाचले. आता जाताना एक स्टॉप घेतो आणि नाश्त्याला थांबतो, मग तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे आम्ही एका ठिकाणी थांबलोय नाश्त्यासाठी. ज्ञानेश्वर शेणकर खूप तापलेले, आता शांत झालेले आहे. अरे काय झालं होतं ज्ञानेश्वर, अचानक शांत झाले. अरे असं नसतं करायचं बाहेर फिरायला गेल्यानंतर. आपण सगळे सोबत आलोय ना, आपण मित्र आहेत ना सगळे. अभिषेक अचानकच काय आलं मला असं नाही, पण असं बोलल्याने थोडंफार नाही का, असं वाईट वगैरे तर बोलायचं नसतं, शिव्या वगैरे द्यायचं नसतं. फिरायला गेलो आपण सगळे, बरोबर का नाही तर डे, बरोबर का नाही? एकदम बरोबर, एकदम बरोबर. आपल्या आटो करून गेला आपल्याला ट्रिप एन्जॉय करायची. आपण आलोय कशासाठी, आता इथे नाश्ता करू मस्त पैकी. भावी नाव नगरचं कुठं आमदार बाळवणी गावचे युवा नेतृत्व अभि भैया चमचे. आतमध्ये नाश्ता करून घ्या आता आपापल्या पैशाचा. आमदार साहेबांचं काय करतायत? आपल्याकडे पैसे आहे ना सगळ्यांना. मत नाही देणार मी. स्वतःच घरचं करा म्हणजे आज ना. हे भरपूर गर्दी आहे, कमी होईल. भरपूर गर्दी आहे. काही गाईज इथं आलेले आहे आम्ही. ते गर्दी पहा, फक्त अमिताभ बच्चन इथे गर्दी आहे गाईज. अमिताभ बच्चन इथं आले होते एकदा, त्यामुळे गर्दी एवढी वाढलेली आहे. आम्ही पण आलेलो आहे त्यांना बघून. भरपूर वेळ वाट पाहून आमचा ऑर्डर आलेला आहे. कुठंच 20 ते 30 मिनिट गेले. त्यामुळे भरपूर लेट होणार होतं वाटतं. 4 वाजता उठून निघालो, आता वाजले 10 वाजून गेले भेटू. लवकर लवकर संपवतो. घालो उधर, घालो थोड़ा सा कोशिंबीर घालो और घालो थोड़ा, घालो हमारा चैनल को सब्सक्राइब करो, चैनल करो. आमचा आता नाश्ता वगैरे झालाय, राग लोक सगळे झाले, भांडणं वगैरे करून झालाय. वांगेश भाई कमी भांडणं करत जा, लोकांना राग येतो, मारायला येतात लोक 2-2 एकर विकून. वांगेश भाईची भांडणं होती आणि ते दुसरा गोली मार भेज. आमचा दुसरा मेंबर भांडणं करणार दुसऱ्या गाडीत आहे. भरपूर स्टॉप झाले. सकाळी 4 वाजता निघालो, इथं 10:30 वाजले. 1 तासचा आणखी प्रवास आहे. पोहोचू तिथं लवकरात लवकर. आता तुमचा स्टॉप आहे डायरेक्ट अक्कलकोटला. भेटूया डायरेक्ट अक्कलकोट. आता पोहोचलोय मंदिराजवळ. मंदिराजवळ म्हणजे 500 मीटर मंदिर इथून. भरपूर इकडून गर्दी आहे. थोडं 500 मीटर दूर लावली, इथून पायी जायचं आहे. आमचे मंडळी बाकीचे एक दुसरे गाडी तिकडून मागून आले वाटतं. आम्ही इकडून आलोय, इकडून तिकडे शोधायचं त्यांना. चलो चला देवांचं दर्शन घ्यायला चाललोय आता आम्ही. आमचे दुसरे मेंबर फसले, ते डायरेक्ट गेले देवापाशी. आपण आम्ही लेट झालोय थोडस. आम्ही पायवारी करणार आहे आज. विशाल अजून आवडतोय. हे आमचे शर्ट वगैरे त्या गाडीत आहे. तिथे गेलं चेंज करा, तिथे गेलं. चला त्यांना शोधा लागेल कुठं आहे, तर बघू कुठं लावले यांना गाडीत. नमस्कार पब्लिक. अशा प्रकारे आम्ही पोहोचलोय मंदिराजवळ. पोहोचलोय आता. मी कपडे वगैरे चेंज करून झालेले. आमचे आमदार भाऊ, आमदार साहेब, आमदार भाऊ यांनी पण कपडे चेंज केले, आपला अवतार चेंज केलेला आहे. सगळ्यांनीच थोडा मेकअप मारलाय. थोडा म्हणजे काय नाही, लय झोप येत होती, तोंडावर पाणी वगैरे मारलंय. झोपलं आता थोडंसं बस गाडीमध्ये. बघू भरपूर गर्दी दिसते इकडं. भरपूर गर्दी आहे. 1 तासचा गुरुवार, त्यात सुट्टीचा दिवस, त्यामुळं भरपूर गर्दी होती. तुम्ही बघू आता. या side आहे का? आम्ही इकडून आलो असं. आम्ही इकडून आलो, बाहेर इकडून आले. लवकर आलो. मध्ये लय गर्दी. गाडी कुठं लावली? इकडे लावली, दूर आहे थोडी.
मंदिराची लाईन पाहून आलो आम्ही, भरपूर मोठी लाईन आहे. भाई वेळ इथे लागेल 2 तास तर लागला असं वाटतंय. 2:11 आता 12 वाजले. राहील 12 वाजले 12 वाजले. पावणे 12 वाजले. पावणे पावणे 12 12 वाजले. आपण निघालो 4 वाजता. 4ला निघलोय. चार- टाइमपास 4:30 ला निघलो. टाइमपास किती झालाय बघा तुम्ही. स्टॉप नसतं, तुमचे भांडण नसतं. अरे भांडव ऑन द वे केलं तर गाडी घेऊन आमदार 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 टाका बिंदच टाका. चला आमचं मटक तर होतं रे. जाऊ आता लाईन वगैरे बघू, लाईन मध्ये लागू आता. भरपूर गर्दी. आता आम्ही पहिले फुलं घ्यायला गेलो होतो. एका दुकानात गेलो ते बोलले आम्ही फुलंच विकत नाही, म्हणजे गुलाब घ्यायला गेलो. त्यामुळे गुलाब नाही, हे कसलं आहे त्याच्याजवळ होते गुलाब, त्याने आम्हाला नाही विकायचे. दुसऱ्या दुकानात गेलो, हिंमतच झाली म्हणजे गुलाब दे का नाही. दादा खूप हेल्पफुल होता त्या. तो मला मी पहिले विचारलं गुलाब आहे का, तो हा तुला किती लागतो, 10 रुपये. 10 रुपयाला एक देईल, म्हटलं 8 द्या. त्याला 80 रुपये द्यायला गेलो 8 तो एवढा नाही सगळे 10 रुपयाला. त्यांना एवढे गुलाब एवढे 10 रुपयाला तरी देवासारखा भेटलाय. तर इकडे आहे लाईन आणि आमच्या समोर एवढं लाईन, समोर पण बॅरिकेड आहे. हे टाइम लागणार 2 तास तरी. नाही चुकीचं चाललंय का, पार्ट टाइम जॉब करावा इथं. लाईन मध्ये टाकायला हे सांगायला एवढंच लाग वाटतंय. भरपूर गर्दी. आम्ही इथं कोणत्या लाईन लागलो आम्हाला समजेना. मला कळत नाही काय चाललंय इकडे. हा पगार चालू की बघा. होय आणि काय दाखव ना मध्ये शेवटी आलो एक सविस्तर लाईन मध्ये. अजून झालं जातं जवळ, लवकर दर्शन आहे, जास्त दूर नाही. आता सुट्टे महिने येणे सुट्टे महिने आता जाऊ शकतो. वेळ पटापटा जास्त काही. आमदार साहेब मागे राहिले. आमचे आमदार साहेब मागेच राहिले. आमदार काय दिसणार आमदार साहेब आमचे आमदार साहेब आमची प्रजा समोर गेले. आमदार साहेब आमचा आमदार खूप प्रामाणिक आहे. प्रामाणिक म्हणजे लाईन मध्ये येतोय. जनतेसाठी लढतोय. जनतेला समोर पाठवून स्वतः मागे आहे. जनतेत मिळून मिसळणारा आमदार आहे आमचा. त्याला चिन्ह आता आम्ही एक हे करू, बघू नक्कीच सांगू कोणत्या चिन्हावर कोणतं बटन दाबून त्याला विजय करू. असा तर लाईन क्रॉस करू, लवकर दर्शन करू. बाहेर पर्यंत नाही येतं, पण मध्ये लाईनचं कटकरी वगैरे नाही, थोडी व्यवस्था आहे. पण मध्ये जात आहे बाहेर पर्यंत पूर्ण कटकरी. मोठं वृक्ष, मोठं शेड वगैरे केला याला. अंतर दर्शन करू. त्याच्यापैकी आमचे दर्शन झालेलं आहे. भरपूर मोठ्या गर्दीतून बाहेर येऊन प्रसाद वगैरे घेतोय. यांची पॅकिंग हे चालू आहे, थोडी शॉपिंग चालू आहे. अशा प्रकारे झालेलं आमचं दर्शन भरपूर मोठ्या गर्दीतून. आणि आता चांगलीच ऊन पडली आहे. आता प्लॅन अर्ध्या तासात एवढी गर्दी असून सुद्धा अर्ध्या तासात दर्शन झालंय. आमची खरेदी झालेली आहे मस्तपैकी. सगळ्या प्रसाद वगैरे घेतलाय मस्त. आता प्लॅन बनतोय गाणगापूर जायचा. बरोबर खुश झाले सगळे. गाणगापूर जायचा आता प्लॅन झालाय. गाणगापूर झालाय. तुमचं काय plan? जायचं गाणगापूर. लवकर निघू म्हणजे लवकर दर्शन.
आमची गाडी तिकडे आहे. तर आम्ही आमची गाडी घ्यायला जातो तुम्ही इकडे येणार का? पटकन तुम्ही ऊन वाढते उन्हात कसं वाटत नाही बाय